सोलापुर लोकसभा क्षेत्र में मतदाता सूची के एसआईआर यानी विशेष गहन पुनरीक्षण का काम तेजी से चल रहा है। कांग्रेस जिलाध्यक्ष साटलिंग षडगर ने दावा किया कि कांग्रेस कार्यकर्ताओं ने क्षेत्र में करीब 95% काम पूरा कर लिया है। पूर्व केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे और सांसद प्रणीति शिंदे के मार्गदर्शन में कांग्रेस कार्यकर्ता मतदाताओं को स की जानकारी देने और फॉर्म भरने में मदद कर रहे हैं। एसआयआरच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण सोलापूर लोकसभा पूर्व मतदारसंघामध्ये सगळीकडे आम्ही BLA 1 BLA 2 नेमलेले आहेत। सगळ्या याच्यामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये BLA 1 नेमलेला आहे आणि BLA 1 आणि BLA 2 म्हणजे बूथ लेवल एजंट जो आहे तो असं नेमलेला आहे। जवळजवळ 3-3.25 हजार बूथ आहेत। त्या बूथवर जवळजवळ 95% काम आता आमचं संपत आलेलं आहे आणि या कामासाठी आमच्या लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विशेषतः जातीने लक्ष घालून या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिबिरं घेतली। त्या शिबिरामध्ये प्रत्येक बूथ लेवल एजंटने घरोघरी जाऊन बूथ लेवल ऑफिसर बरोबर घरोघरी जाऊन कोणत्या प्रकारचं फॉर्म भरलं पाहिजे किंवा त्याचं नाव एखाद्या व्यक्तीचं नाव जर नसेल तर कुठली प्रक्रिया केली पाहिजे, स्थलांतर झाला असेल तर काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची माहिती एक दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही बूथ लेवल एजंट 2 ला दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं हे बूथ लेवल एजंट गावोगावी आणि त्यांच्या बूथ लेवलच्या परिसरामध्ये किती घरं आहेत, वाड्या वस्ती या सगळीकडे जाऊन त्यांनी ते फॉर्म भरून घेत आहेत। बूथ लेवल एजंट, बूथ लेवल एजंट 2 आणि बूथ लेवल ऑफिसर यांची एक सांगड घालून आम्ही त्यांचा एक ग्रुप तयार केलेला आहे। त्या ग्रुपवर रोज काही समस्या असतील तर त्या समस्या त्याच्यावर त्याचं निराकरण केलं जातं आणि विधानसभा वाईज आम्ही काय केलेलं आहे, ग्रुप तयार केलेला आहे बूथ लेवल एजंटचा आणि त्याच्यामध्ये आमचे खासदार बी ऍड आहेत, आम्ही स्वतः ऍड आहे आणि इथं हेल्पलाईन जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये हेल्पलाईन सुरू केलेली आहे की कुठल्याही मतदारांचं काही अडचणी असतील की त्यांनी आम्हाला फोन करावं आणि योग्य तो सल्ला देऊ। त्या म्हणजे कोणीही मतदार जो आहे तो मतदानापासून वंचित राहू नये अशी आमची अपेक्षा आहे। तो कुठल्या पक्षाचं का असेल, हे राष्ट्रीय काम आहे म्हणून आम्ही सर्वांनी तन मन धनाने या सगळ्या राष्ट्रीय कामामध्ये सहभाग नोंदवून चांगल्या पद्धतीनं काम करण्याची योजना आखलेली आहे। त्या पद्धतीने काम सुरू आहे। आता जे शिक्षक या एसआरच्या कामाला नेमलेले आहेत तर त्यांना भत्ता दिला जात नाही, त्यांना मोबाईल खर्च दिला जात नाही, पेट्रोल दिलं जात नाही आणि हे शिक्षक शाळेत गैरहजर असल्यामुळे एका शिक्षकाकडे 4-4 वर्ग दिलेले आहेत। त्यामुळे शिक्षण प्रवृत्तीवर तर नुकसान होतं विद्यार्थ्याचं, असं नाही का वाटत आपल्याला? नाही, हे तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण प्रशासनाने काय केलेलं आहे की शाळेची वेळ बदललेली आहे। शाळेची वेळ ज्या शाळा 11 ते 5 किंवा 12 ते 5 होत्या, ज्यांना हे ड्युटी आलेली आहे अशा शिक्षकांसाठी काय केलेली आहे, शाळाच त्यांनी सकाळी केलेली आहे म्हणजे 12 वाजेपर्यंत शाळा, 12 वाजेपर्यंत त्यांचे तास घ्यावेत आणि 12 नंतर त्यांनी एसआयआरचं काम करावं अशा पद्धतीचं मोहीम सगळीकडे सुरू आहे। मग हे शिक्षकांना त्रासदायक आहे हे मलाही मान्य आहे, कारण सकाळी एकतर ते शाळेचं कामकाज करायचं असतं आणि आता सध्या सगळ्या गोष्टी ज्या ऑनलाईन झालेल्या ते विद्यार्थी पटसंख्या म्हणा, बाकीचं आहाराचं म्हणा, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑनलाईन झाल्यामुळं त्यांना त्रासदायक आहे आणि लगेच शाळा सुटल्यानंतर पुन्हा एसआयआर सुरू होतं आणि एसआयआरचे एवढे मतदारांचे फोन येतात BLOला की संध्याकाळी त्याला काही लिमिट नाही, रात्री 10 पर्यंत ही प्रोसेस चालू असते। म्हणजे शिक्षकांनी आता कुठल्याही या देशामध्ये जे राष्ट्रीय काम आहे, इलेक्शन ड्युटी असू द्या, जनगणना असू द्या किंवा पशुगणना असू द्या किंवा एसआयआरचं काम असू द्या, याच्या व्यतिरिक्त अजून काही जरी असलं तरी ते शिक्षकच प्रामाणिकपणे हे सगळं काम करू शकतो हे शासनाला माहिती आहे। बरोबर आहे, पण प्रामाणिक शिक्षक काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून कसली मदत नाही? शासनाने मदत म्हणजे त्यांनी जे ओव्हर काम केलेलं आहे त्याचा भत्ता मिळाला पाहिजे
आणि त्यांना रजेचा कालावधी वाढवून दिला पाहिजे, त्यांचे रजा मान्य केले पाहिजे आणि ह्या कामासाठी विशिष्ट प्रकारचं म्हणजे केंद्र शासनाचं असू द्या किंवा राज्य शासनाने, शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करून त्या शिक्षकांना वाढीव भत्ता दिला पाहिजे असं आमचं मत. कारण काय, हे दोन ह्याच्यामध्ये काम करतात, सकाळी शिफ्टमध्ये बी काम करतात, संध्याकाळच्या शिफ्टमध्ये बी काम करतात. वाढीव भत्ता त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांचा रजेचा कालावधी जेवढे दिवस काम करतात तो रजेचा कालावधी ग्राह्य धरावा, अशी आमची मागणी आहे. षडगर ने ब्लो के रूप में काम कर रहे शिक्षकों पर अतिरिक्त कार्यभार होने का मुद्दा उठाते हुए उन्हें अधिक सहयोग और सुविधाएं देने की मांग की। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां अतर की रिपोर्ट।